करणार नाही आणि त्या मंदिरावर देखील सांगतो, जन हडप केलेली जमीन आहे ती देखील परत देण्याचा शब्द तुम्हाला मी देतो. मला फक्त संधी तुम्ही द्या. मोदी साहेबांच्या पाया पडीन मी, एकनाथ शिंदेच्या पाया पडीन, देवेंद्र फडणवीसच्या पाया पडीन, अजित पवारांच्या पाया पडीन, पण तुमचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. आणि साहेब, जे माझे विरोधक आहेत ते देखील ह्या जिल्ह्यातले नाहीत, तेही पळून दुसऱ्या जिल्ह्यात आले. 2600 गावापैकी 2200 गावं पुरं केलेत. पहाटे सकाळी 5 पासून रात्री 2 वाजेपर्यंत फिरतोय. असेल त्या तांड्यावर वस्तीवर मुक्काम करून MIDC. मला फक्त संधी तुम्ही द्या. मोदी साहेबांच्या पाया पडीन मी, एकनाथ शिंदेच्या पाया पडीन, देवेंद्र फडणवीसच्या पाया पडीन, अजित पवारांच्या पाया पडीन, पण तुमचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. एवढा मी तुम्हाला शब्द देतो. आई शपथ सांगतो, मी कुणाची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही. आणि त्या मंदिरावर देखील सांगतो, जन हडप केलेली जमीन आहे ती देखील परत देण्याचा शब्द तुम्हाला मी देतो. तुम्ही काळजी करू नका. माझं नाव महादेव जानकर आहे. मी त्याग आहे, भोगी नाही. हे लक्षात ठेवा बांधवांनो. ब्रह्मचार्याचा शाप फार वाईट असतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, गांधीनगरचा विकास झालाय, आमच्या देवेंद्र फडणवीसने, नितीन गडकरीनं नागपूरचा विकास केलाय. त्याच धर्तीचा पैसा मी परभणीत आणणार आहे, त्याच धर्तीचा परभणीला. म्हणून तुम्हीच माझे आईबाप आहात, तुम्हीच माझी जनता आहात, मला कोणीही नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, दिल्लीला मला पाठवा. मोदी साहेबांना विनंती करेन, ती चावी मी घेईन आणि मोदी साहेब मला नाही म्हणणार नाहीत. आज मला उमेदवारी दिली. माझा पक्ष छोटा असताना मोदी साहेबांनी उमेदवारी दिली, अमित शहाने दिली, देवेंद्र फडणवीसने दिली, एकनाथ शिंदेने दिली, अजित दादाने दिली. एवढ्या मोठ्याचा आशीर्वाद असल्यानंतर मी का हरणार आहे? आठवले साहेब, तुमचाही पक्ष माझ्यावर आहे, मला आशीर्वाद देण्यासाठी आला. राज ठाकरे देखील माझ्यावर आहेत, राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. कवाडे सर आमच्यावर आहेत, सदाभाऊ खोत आमच्यावर आहेत. साऱ्या महायुतीचा आम्ही आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्याबद्दल सांगितलं फरक आहे. अरे, आम्ही कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो. आणि साहेब, जे माझे विरोधक आहेत ते देखील ह्या जिल्ह्यातले नाहीत, तेही पळून दुसऱ्या जिल्ह्यात आले. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विश्वगुरु बनणारे मोदी साहेब या देशात $5 ट्रिलियन इकॉनॉमिक डेव्हलप करणार आहेत. मी त्यातला अर्धा% जरी मोदी साहेबाला विनंती केली तर माझा परभणी सुजलाम आणि सुफलाम होणार आहे, इंडस्ट्रियलिस्ट होणार आहे. आणि मी सांगू तुम्हाला शब्द देतो, मोदी साहेब मला माझा शब्द पाळणार नाहीत, पाळणार आहेत, डेफिनेटली पाळतील. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझं चिन्ह शिट्टी आहे, 5 नंबरला शिट्टी आहे. शिट्टीच्या बटन दाबून मला विजय करावं. या भारताचे विश्वगुरु आदरणीय मोदी साहेब येणार आहेत. आमचे मंडळी आहेत, मला सर्व समाज साथ देत आहे. 2600 गावापैकी जवळजवळ 2200 गावं, 2600 गावापैकी 2200 गावं पुरं केलेत. सकाळी 5 पासून रात्री 2 वाजेपर्यंत फिरतोय. असेल त्या तांड्यावर वस्तीवर मुक्काम करून तिथलाच प्रवास चालू करतोय बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या साऱ्या मित्र पक्षांना विनंती आहे, रागाला कुणा येऊ नका. मी फकीर माणूस आहे. एखाद्याला कुठे स्टेजवर मिळालं नसाल, एखादी गाडी मिळाली नसाल तर मी माफी मागतो. तुम्ही आमच्या नेत्यांना, बोर्डीकर असतील, लोणीकर असतील, विटेकर असतील, गुट्टे असतील किंवा बाबाजाने असतील, या कुणावर रागाला येऊ नका. तो सारा राग माझ्यावर काढा. मी 4 जूनला तुमचं उत्तर देण्यासाठी सक्षम असेल. 4 तारखेचा गुलाल घेऊन शपथविधीच्या अगोदर पुन्हा ह्या गावाचा दौरा करीन आणि ज्या ज्या गावातल्या समस्या आहेत मी देशाच्या प्रधानमंत्र्याच्या तिथं मांडण्याची मला संधी द्या, ती करून आपला विकास करण्यासाठी मी कराल. मी एक विजनरी माणूस आहे, विजनरी आहे.
डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून आम्ही हे करतोय. जे ओटात आहे ते पोटात आहे, पोटात आहे ते ओटात आहे. स्वागत है भाई, स्वागत है मोदी जी का, स्वागत है भाई, स्वागत मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत